दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यात काय मोठी गोष्ट असं नारायण राणेंनी म्हटलं। दोन्ही भाऊ त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून खासदार नारायण राणे यांनी टीका केली। शिवसेनेत या राणे साहेब, तुम्ही शिवसेनेमध्ये होता, ती शिवसेना, यानंतर तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडला, राज ठाकरे बाहेर पडले, ती मनसेना, आणि आता उद्धव ठाकरे जी चालवतात ती शिवसेना, यामध्ये तुम्हाला नेमकं काय फरक दिसतो आणि हे चित्र किती वेगळं आहे महाराष्ट्रासाठी? माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ते हयात असेपर्यंत ती खरी शिवसेना, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काम करणारी ती शिवसेना होती। त्यानंतरची शिवसेना मराठी माणसाचाही विसर आणि हिंदुत्वालाही बगल देऊन मुख्यमंत्री स्वीकारलं। त्यामुळे ना हिंदुत्वाचं त्यांच्याकडे ना मराठी माणसाचं हित त्यांनी केलं। त्यामुळे दोन्ही विषयाचा त्यांचा काही संबंध नाही। नक्कीच 18% मराठी बांधव जे आहेत ते केव्हा राहिलेत असं तुम्ही 18% म्हणताय, कोणामुळे झाले? महाराष्ट्र निर्माण झाला 60% मराठी माणसं होती मुंबईत, माझं 18 का झाले? शिवसेनेला पण जन्म जेव्हा झाला 19 जून 1966, आता 59 वर्ष आली। मग 59 वर्षात टक्केवारी वाढायला पाहिजे होती का कमी व्हायला पाहिजे होती? आणि कमी झाली तर हे पाप शिवसेनेचं आहे। अपयश त्यांचं असं म्हणावं? मी पाप म्हटलं ते अपयशच म्हणतात त्याला। नक्कीच। सगळ्या आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एक चेहरा आणि एक संघटन असं मिळून भविष्यातल्या निवडणुका लढवण्याचा विचार सध्या सुरू आहे। चेहरा राज ठाकरेंचा असणार आहे आणि संघटन शिवसेनेचं उद्धव ठाकरेंचं। त्यांच्या पक्षांच्या अंतर्गत हे ठरवलं आहे, आम्हाला काय 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 आहे? आमची काय त्यात इन्व्हॉल्वमेंट आहे ना लोकांची, बाकीच्या पक्षांची काय? तू एक चेहरा ठेवा ना तर डझनभर चेहरे दान, काय फरक पडणार आहे? आता मागच्या निवडणुकीत हेच चेहरे होते ना, काय झालं? चेहरा बघून कोणी मराठी माणसांनी नाही मतं दिली, दारुण पराभव झाला या लोकांना। चेहरे बदल्या, एकत्र या। अहो कुटुंबातले दोन भाऊ एकत्र येत आहेत, त्याच्यात काय मोठं वैशिष्ट्य आहे? आणि आज मराठी माणसाच्या का ताटात एक भाजी जास्त का श्रीखंड पुरी मिळणार आहे का? काही नाही, हे त्यांचा स्वार्थ आहे। एकत्र येतोय गवगवा कशाला? कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।